हा जो परिसर होता हा त्यांच्या ताब्यात होता. प्रोफेशनली मी टीचर आहे. माझं नाव गणेश बिरंगड. तो माने राहणार छत्रपती संभाजीनगर आडगाव गाव आहे आपलं. त्यांच्या सोबतचे काम करणारे जे आहे ते खूप चांगले लोक. माझं नाव गोविंद. तर माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे. माझं नाव गोविंदराव मनोहर बिरादार. राहायला मी पडेगावचंच, छत्रपती संभाजीनगरचं. मला गाडी घेऊन 4 वर्ष झाले, पण कधी योग आला नाही कोणत्या ग्रुप सोबत रायडिंग करायचं वगैरे. रायडिंग काय आहे तेच माहित नाही. सोलो फिरायचो, भरपूर फिरलो, पुणे, मुंबई, हैदराबाद वगैरे. पण ग्रुप रायडिंग काय असते हे आज मला कळालं. माझ्या मित्रांनी मला शेअर, तू पण जात जाय. शेवटी मी आज आलो. लास्ट संडे पण प्रतीक्षा केली मी तुमची की कुठेतरी विजिट होईल म्हणून, पण बाय डिफ्लेट काही झालं नाही वाटतं वगैरे कॅन्सल बाहेर होतो. तर आज योग आला. आनंद वाटला सगळ्यांना भेटून, सगळे नवीन मित्र. बढिया. थोडं थँक्यू सो मच. मी यश दळवी, राहायला बीड बायपासला आहे मी. तर माझी फर्स्ट राईड आहे, एकदम एक्सलंट राईड होती. अँड सगळ्यात लांबची ट्रिप मी पहिल्यांदा मालवणला केली होती. अँड लास्ट 2-3 संडे पासून यायचं होतं मला, बट नाही जमलं काही गोष्टी. थँक्यू सर, व्हेरी चांगली होती, एक्सलंट राईड. मी डॉक्टर वीरेंद्र सिंग तोडमाला, मी पुण्याचा आहे नेटिव्ह. इथे MGM ला मी इंटर्न डॉक्टर आहे आता. मी 4 वर्षांपासून संभाजीनगरमध्ये राहतोय. हे माझे लास्टचे 6 महिने राहिले. तर मी आता बाईक घेऊनच मला 2 वर्ष झाले, आणि एवढा म्हणजे मला सिक्युरिटी नव्हती की एकटं मी राईड करू शकन म्हणून. आय मीन इट इज व्हेरी लिबरेटिंग राईट नाव की सकाळी रोज उठून एक दिवस भेटतो सुट्टीचा. तो पण कधी कधी आम्हाला भेटत नाही, आम्हाला ड्युटी असते संडेला. पण ते सॅक्रिफाईस करून, म्हणजे सॅक्रिफाईस वाटत पण नाही पहिली गोष्ट म्हणजे ते. आणि म्हणजे लवली ग्रुप, लवली पीपल, व्हेरी कोऑपरेटिव्ह. आणि आमच्या पुण्यामध्ये मला खूप चांगलं वाटलं की इथं पण आलाय कल्चर. मी पुण्यामध्ये परत गेल्यावर परत येईन इथं. मला खूप आवडलाय ग्रुप हा. आणि जस्ट लाईक हे मेंडी ॲस्पिरंट आहेत ते. मी पण 10 वर्ष आर्मी स्कूलमध्ये होतो, आणि आता मला माझी डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर MBBS झाल्यानंतर आई एम एस्पायरिंग फॉर डिफेंस सर्विसेज एज वेल. हरियाणा से हूँ और इधर मैं अभी MGM में जूनियर रेजिडेंट फिलहाल स्पेशलिटी के लिए आया हुआ हूँ. तो ओरिजिनली बाइक में दिल्ली गुड़गांव साइड काफ़ी राइड्स किए हैं. इधर महाराष्ट्र में पहली राइड मैंने इधर संभाजीनगर से पुणे एक राइड की, सोलो राइड. तो उसके बाद से ही मीटियोर बेसिकली स्पेसिफिकली क्रूज़र बाइक ही पसंद है मुझे, ताकि लॉन्ग राइड्स कर सकूँ. ओरिजिनल प्लान सारे की लद्दाख ट्रिप करनी है, मुन्नार की ट्रिप करनी है, सारे इंडिया की कन्याकुमारी से लेके पूरा एक कंप्लीट इंडिया की ट्रिप्स करनी है. मेजर शौक काफ़ी है, बाइक राइडिंग का भी है, कार्स का भी है, सबका ही है. तो बेसिकली मोटर काफ़ी है शौक. तो बेसिकली ये कम्युनिटी में पहली बार ट्रैवल कर रहा हूँ, क्योंकि मेरे नए जूनियर इन्होंने ही बताया था आपके ग्रुप के बारे में, और ग्रुप के साथ ट्रैवल करके इवन बेटर लगा है. ज़्यादा थोड़ा एक पता रहता है कि एक लोकल कम्युनिटी के साथ हो, तो क्योंकि मैं थोड़ा सभी का पता चलता है. अभी वही जैसा कि आप पहले डिस्कस करते हैं, अजंता लोरा को सबको पता है कि इधर वही ये 2 ही जगह है. तो थोड़ा नई चीज़ें एक्सप्लोर करने को मिलती है. बाइक्स के बारे में थोड़ा और एक्स्ट्रा जानने को मिलता है कि कैसे केयर करना है, कैसे राइड करना है, प्रॉपर राइडिंग गियर्स कैसे क्या करना है, तो वो भी करना है. तो इसलिए थैंक यू सो सावन है, मैं प्रॉपर वाशिम का हूँ. अभी मैं गोगा टेकरी के पास रहता हूँ. अभी तक मैंने गाड़ी 60,000 तक चलाई है. क्या बात है. मैं माथेरान, बॉम्बे, नागपुर, हिंगोली और वाशिम यहाँ जा चुका हूँ अभी तक. बढिया, मस्त. माझे नाव अविनाश महाले आहे. मी ॲज अ सिनियर सेल्स ऑफिसर AU बँकेमध्ये काम करतो. तर माझं सेल्स ऑफिसर म्हटलं तर विजिट्स पण सोलो विजिट्स सगळे. तर फर्स्ट टाइम ग्रुप विजिटमध्ये आलेलो आहे, आणि सिंगल राईड तर मी रोजच करतो. आता माझ्या गाडीला जास्त दिवस नाही झाले, 6 महिनेच झाले, 15,000 किलोमीटर झाले. तर ते कंटिन्यू फिरणं चालूच असतं, त्यात काही इश्यू नाही. बट ग्रुपमध्ये फर्स्ट टाइम आलेलो आहे, तर बेस्ट एक्सपिरियन्स राहिलं. आणि आता नेक्स्ट टाइम पण आता रेग्युलरच येईल. बिलकुल. चला ठीक आहे, थँक्यू. विजिट आहे, माझी स्वतःची कंपनी आहे. बरीच बाईक ट्रिप केलीत, पण मेमोरेबल स्पीची ट्रिप राहिली माझी. क्या बात. बस बाकी काय अजून खूप काही बोलायला आहे पण एवढ्याला कारण खूप नंबर आहे. बरोबर. थँक्यू सर. माझं नाव अमोल आहे. खास करून मी ऋषीचे म्हणजे अभिमानास्पद आहे ऋषी जे काम करतोय, म्हणजे तो माझं स्वप्न खरंच जगतोय. मी ऑलमोस्ट पूर्ण इंडिया बाईकवरती ट्रॅव्हल केलं आहे. आम्ही स्वतः पण राईड घेऊन जातो. पण जे माझं स्वप्न आहे खरंच तो ऋषी जगतोय. जे माझं हे स्वप्न होतं की बाबा आपल्या शहरात सुद्धा अशी कम्युनिटी असावी. या लाईनमध्येच आमचं काम आहे. मल्टिपल चेन स्टोअर आम्ही ऑपरेट करतो. ॲक्च्युली हे प्रोफेशनल रायडर म्हणू शकता ना तुम्ही. ठीक आहे.
पण जे खरंच मी त्याला पण बोललो होतो माझ्याकडे आल्यानंतर की ऋषी तू खरंच चांगलं काम करतोय ना, आज एवढे लोक पाहून खरंच मला चांगलं वाटतं बा, अंगावरती काटा आला. कारण की आम्ही माने राहणार छत्रपती संभाजीनगरचा आडगाव गाव आहे आपलं. मी लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो. याच्या आधी मी सोलो ट्रिप वगैरे केलं आहे. एक ग्रुप राईड ही पहिला एक्सपिरियन्स आहे, भारी वाटलं. बढिया. सोबत होते अच्छा. आणि मी पण छत्रपती संभाजीनगरचे. मी आधी आपल्या अमलदारासोबत गेलेले लोणार राईडला. बरोबर. त्यांच्याबरोबर तो पण छान एक्सपिरियन्स होता आणि सेम आज पण तोच आलेला आहे. बढिया. काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यानंतर रेडी होताना सगळ्यांना नमस्कार. मी धनंजय अष्टूरकर, बँकर आहे. कॅनरा बँकेमध्ये वर्किंग आहे माझं आणि फॅमिली बिझनेसही आहे. ह्या सगळ्याच्या व्यापामधून खूप एनर्जेटिक वाटतं आज इकडे राईडला येऊन या ग्रुपसोबत. ऋषी सरांना मी मागच्या जवळपास 15 दिवसांपासून फॉलो करतो आहे. लास्ट संडेला मी खूप एक्सायटेड होतो, पण अनफॉर्च्युनेटली राईड झाली नाही आणि आज मला एक चान्स भेटला आहे. सोलो राईड भरपूर केल्यात, पण ग्रुपमध्ये माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. हेलो गाइस, मेरा नाम समीर है, मैं पड़े हुए में रहता है. इतने बड़े ग्रुप के साथ फर्स्ट टाइम घूमा मैं. इससे पहले ब्रदर्स के साथ में बहुत बार गया, लेकिन फर्स्ट टाइम इतने बड़े ग्रुप के साथ में घूमा. बहुत अच्छा लगा. बहुत बार ट्राई करा लेकिन लास्ट टाइम पे, लेकिन आप दूसरे उसमें बिजी थे, इसके लिए मैंने उसमें भी कमेंट करा था. मैंने फर्स्ट कमेंट मेरा ही था. आपने रिप्लाई भी करा था उसका. लेकिन इतने बड़े ग्रुप के साथ में फर्स्ट टाइम ज्वाइन करने के बाद में बहुत अच्छा लगा. नेक्स्ट टाइम भी ज्वाइन रहेंगे. थँक्यू. तमिळनाडू से वीडियो खींच लीजिए मेरे वाइफ को. बिल्कुल. प्रूफ है. शादी हो गया, सही है. फोटो खींच. हाय, मणिशंकर. मैं तमिलनाडु से हूँ. मैं दिल्ली से 4 साल से काम कर रहा था. आई एम फ्रॉम गुडिया टायर्स. इससे पहले कॉन्टिनेंटल टायर्स, जेके टायर और सारा टायर कंपनी में काम किया है. यहाँ औरंगाबाद में हमारा जो गुडिया टायर में मैं काम कर रहा हूँ क्वालिटी डिपार्टमेंट में. तो टायर के बारे में कोई डाउट है तो आराम से मैं आपके टायर को कैसे ख्याल रखना मैं भी बता देता हूँ. दिल्ली में जैसे एक दोस्त हमारा हरियाणा में से था, मैं बोल रहा था मैं थ्रॉटल शॉटल में हर बार जाते रहता था वीकेंड राइड्स के लिए और रेसेस भी करता था बिलो 200 सीसी का. फिर औरंगाबाद आने के बाद वो हैबिट मेरे को यहाँ 1 महीने हुआ. मैं ढूंढ रहा था यार यहाँ कुछ होना चाहिए, ढूंढते ढूंढते फिर आपको मिल गया. फिर और भी विनय करके एक बंदा था. तो IBW के लिए हम काफ़ी प्लान कर रहे थे. मेरा बचपन से एक ही सपना था कि यार रेस बाइक चलाना है, ट्रैक में चलाना है, सब कुछ है करके. लेकिन शादी होने से पहले मैंने बाइक तो खरीद लिया, तमिलनाडु पूरा घूम लिया. मद्रास से तिरुनेलवेली तक, मतलब साउथ ऑफ कन्याकुमारी तक एक ही दिन में मैंने कवर किया. जहाँ हमारा हाईवे खत्म होता है ना, वहाँ तक खत्म किया. और लेकिन शादी होने के बाद बाइक में हाथ नहीं रखा. गाड़ी लिया लेकिन जब से 4 व्हीलर लिया 2 व्हीलर में हाथ ही नहीं रखा. ईमानदारी से बता रहा हूँ. इधर औरंगाबाद आने के बाद गाड़ी को अभी 14 साल हो गया मेरा गाड़ी R15 का. सबसे पहले सैलरी से लिया है. सर्विस करके इसी रेट के लिए सर्विस करके लेके आया कि मेरा गाड़ी में अभी भी जान है. देखने के एक तरीके का ये मेरा गाड़ी को मैंने रिवाइव किया है. एक गाड़ी मेरा रीबर्थ है तो मेरे को भी यामाहा का इंजन बहुत मजबूत इंजन है. वो अभी मेरे को महसूस हो रहा है. मतलब 4-5 साल तो ऐसे ही कचरा में पड़ा था. निकाल के सर्विस करके बस चालू किया, टक करके चालू कर दिया. मेरे को बहुत यामाहा पसंद है. तो ये राइड के बारे में अगर मैं बात करूं तो पहली बार आया है. लैंग्वेज प्रॉब्लम तो है, लेकिन मेरा बेटी मतलब पढ़ रहा है अभी मराठी में, तो मेरे को भी सिखा रहा है, जल्दी सीख जाओगे. लेकिन मेरे को ऐसे महसूस नहीं हुआ. बहुत अच्छा कोऑर्डिनेट कर रहे थे. और राइड के बारे में ये शॉर्ट राइड भी बहुत अच्छा है, लेकिन ये लोकेशन तो गजब है. मैं भी जैसे आए अजंता एलोरा ही बोल रहे थे. मैं ढूंढ रहा था ग्रुप में यार कुछ तो होना चाहिए अजीब से. तो पहले दिन ही मेरे को आपने शॉक दे दिया. अभी अगली बार हर राइड में पक्का आऊंगा. और अगर किसी को IBW जाना तो बोलो, मैं भी जाने के लिए साथ में तैयार हूँ. थँक यू गाइस. प्रोफेशनली मी टीचर आहे आणि गव्हर्नमेंटला टीचर आहे मी. पण मी असं भरपूर ठिकाणी व्हिजिट केलेली, फिरलेलो वगैरे, बाईकने वगैरे पण फिरलेलो आहे. ऑलमोस्ट एका वर्षी एक स्टेट मी बघत असतो. 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झालेले, 4 धाम पूर्ण झालेत माझे. द्वारका, ऋषिकेश वगैरे, जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम. गेल्या जूनमध्येच मी रामेश्वरम केलं. पण इथे भरपूर ठिकाणी राईड वगैरे होत असतात प्रायमरी बेसिसवरती. पण असा काही प्लॅटफॉर्म नव्हता. या ऋषी सरांमुळे आपल्याला खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. भरपूर लोक उत्सुक असतात, पण काय होतं युनिटी एकत्र येत नाहीत.
आणि युनिटी एकत्र आणण्याचं काम ऋषी सरांनी केलं. नमस्कार, माझं नाव विनायक उत्तमराव ठाकरे आहे. सध्या मी काम इथं ज्युनियर असिस्टंट म्हणून जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरला करतो. तुषार भाऊचा मला आला होता मॅसेज, म्हणजे फर्स्ट राईड तेव्हा मी येणार होतो, पण हेच फॅमिली अडचण वगैरे वगैरे त्याच्यामुळे जमलं नाही. तर एवढ्या दिवसामधून कधी ट्राय केलं नव्हतं. फर्स्ट टाइम सकाळी 5 वाजता उठून आंघोळ करून कधी थंड पाण्याने वगैरे फर्स्ट टाइम आलो मी एवढ्या दिवसात नंतर. आणि सोलो ट्रिप खूप केलेले आहे, पण फर्स्ट टाइम फ्रेंड सोबत आलो. माझं नाव गणेश बिरंगड. बाय प्रोफेशन मी सध्या हॉटेल व्यवसायामध्ये आहे. वाळूज MIDC माझं हॉटेल आहे, हॉटेल महाराजा नावाने. हां, आणि मी एक फॉर्मल ॲक्टर आहे. मराठी चित्रपटांमध्येही काम केलेलं, नाटकांमध्येही काम केलेलं आहे. स्वतःचं फूड ब्लॉगिंगही करतो. आणि सध्या करंटली तिसगाव इथे उपसरपंच देखील आहे करंटली. प्रचाराला देऊ आपण आता इलेक्शन लागल्यावर. इलेक्शनच्या वेळेला जाऊया. सोलो राईड भरपूर करतो. आजही आठवड्यातून एक सोलो राईड माझी कन्फर्म असते. 100-150 किलोमीटर जाणे, तिथं मस्तपैकी खाणे आणि परत रिटर्न. गाईज गुड मॉर्निंग, माझं नाव हिरेन कोचुरे आहे. मी आहे महिंद्रामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे सध्या. आणि मी सध्या PCS पण करतोय, परस्यू करतोय सोबतच. हा ग्रुप मला खूपच आवडला. सकाळी सकाळी आपलं सगळं उठणं, तयार होणं, ग्रुपसाठी पूर्ण सगळे एक सोबत भेटतात आपल्याला. CC पण 125-100 पासून आपल्याला पूर्ण जॉईन केलेले आहे. तर मला खूपच बरं वाटतं की हा ग्रुप बनलेला आहे. मी शोधत होतो ग्रुप, म्हटलं राईड्स वगैरेसाठी एक छान कम्युनिटी भेटली, आपण जॉईन करू. फर्स्ट राईडसाठी मी यासाठी नाही येऊ शकलो, माझा ॲक्सिडेंट झाला होता. नवीनच गाडी घेतली होती आणि 1.5 महिन्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला होता. आणि बाईक होते सर्व्हिस सेंटरला, मी होतो बेडवर. म्हणून मग मी आलो सेकंड राईडला, आलो म्हैसमाळच्या राईडला. त्यांना माहीत असेल मी आलो सेकंड राईडला. आणि या राईडला पण मी खूप एक्सायटेड होतो. सकाळी उठलो आणि राईडला आलो. हे खूपच आवडली मला कम्युनिटी. त्यासाठी खूप 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 थँक्यू ऋषी भाऊसाठी. चालेल. हाय, मी तुषार. बाय प्रोफेशन माझं केक शॉप आहे, मॉन्जिनस केक शॉप. माझी ही थर्ड राईड आहे ऋषी दादांसोबत आणि बेस्ट एक्सपिरियन्स. नमस्कार, माझं नाव धनंजय शेळके. बाय प्रोफेशन जर म्हटलं तर मी बिझनेसमध्ये माझ्या 2 कंपन्या आहेत. बजाजचा व्हेंडर आहे मी. एक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्येच बरेचसे ॲल्युमिनियममध्ये कंपोनंट्स वगैरे मी सप्लाय करतो. 2011 पासूनची माझी बिझनेसची सुरुवात आहे. सरांच्याच शॉपमध्ये भाड्याने केलेली सुरुवात आता 2 कंपन्यापर्यंत येऊन पोहोचली. सरांची माझी खूप वर्षानंतर आज भेट झाली आणि त्या कारणाने एक ओळखही झाली आणि ती झाली त्या कम्युनिटीमुळे. ह्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात. आणि रायडिंग जर म्हटलं तर गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी करतोय. आतापर्यंत माझ्याकडे 125 CC होती. त्याच्यावरती मी नियर अबाउट 70-75 हजार किलोमीटर केलंय. त्यातलं प्रॉपर रायडिंग जर म्हटलं, प्रॉपर राईड जर म्हटलं तर मी त्यातलं 50,000 किलोमीटर हे राईड केलंय. आता मी गरीला 450 घेतली आहे, नंदी नाव आहे तिचं. आणि सगळ्यात लॉंग राईड जर म्हटलं तर मग मी तसं बाकीचं सगळं जर म्हटलं तर नाशिक कव्हर केलंय, पुणे वगैरे सगळं कव्हर केलंय, आपल्या आसपासचे सगळे गड किल्ले कव्हर केलेत, मुंबई 1 डे रिटर्न केलंय मी. आणि सगळ्यात लॉंग रूट जर म्हटलं तर मी आपलं वृंदावन, मथुरा सगळं ऑन बाइक केलंय 125 CC वरती. नाम आरती है और मैं फिटनेस ट्रेनर हूँ और ये मेरी सेकंड राइड है ग्रुप के साथ में. और अभी ऋषि सर ने बोला जैसे कि संडे को यहाँ पे आने का किसी को रिग्रेट तो नहीं होता. मेरे को तो बिल्कुल भी नहीं होता. उल्टा मैं रात में सोती नहीं हूँ. मैं इतना एक्साइटेड रहती हूँ कि कब सुबह हो और मैं कब आके ज्वाइन करूँ. लास्ट टाइम भी राइड कैंसिल हुआ तो मुझे इतना रिग्रेट हुआ कि क्यों मतलब मैंने सर को पर्सनली मैसेज किया कि क्यों नहीं हो रहा है. फिर सर ने बोला ऐसे ऐसे प्रॉब्लम है तो नेक्स्ट टाइम आओ आप. और प्लीज़ गर्ल्स, आप घर से बाहर निकलिए. ये बहुत अच्छा ग्रुप है और एकदम सेफ है. आप आइए, ज्वाइन करिए. आपको बहुत अच्छा लगेगा इसको ज्वाइन करके. कोई प्रॉब्लम नहीं है. मैं सारी फैमिलीज़ को बोलना चाहूँगी, आप अपनी लड़कियों को बाहर भेजिए और ज्वाइन करने को बोलिए. थँक्यू सो मच. हाय एव्हरीवन, माझं नाव ओजस आंबेकर आहे. बाय प्रोफेशन मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. मुंबईच्या कंपनीमध्ये काम करतो. इथे सध्या वर्क फ्रॉम होम आहे. तर मी इथे शोधतच होतो तशी रायडिंग कम्युनिटी. तर ऋषी दादांचं सो मी ग्लॅड आहे की मी येतो असल्या राईड्सवर. माझे जरा लास्ट टाईमचे 2 मिस झाले, बट ठीक आहे, आता पुढे कंटिन्यू चालतच राहतील.
नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंकुश आहे. मी बाय प्रोफेशन वेब डेव्हलपर आहे आणि ही माझी सेकंड राईड आहे. एवढा मोठ्या ग्रुपसोबत राईड करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या संभाजीनगरसारख्या शहरामध्ये. आणि ऋषी सरांनी जे सुरुवात केली आहे ती खूप चांगली केली आहे आणि असंच ग्रुप वाढत जावं. थँक्यू सो मच. माझं नाव सुशांत आहे. मी राहायला माझं नाव सुशांत आहे. मी राहायला वाळूजलाच आहे आणि मी कंपनीमध्ये स्टोअर असिस्टंट म्हणून काम करतो. याच्या अगोदर मी अशी राईड तर केली नाही, पण ह्या राईडमध्ये जाऊन मस्त वाटलं. असंच रेग्युलर जॉईन करीन असं प्रयत्न राहील माझा. बढिया. कंपनीतून मी डायरेक्ट इकडेच आलो. आमचा रेकॉर्ड पण मोडला. 4 वाजता झोपून आले. माझं नाव प्रशांत आहे. मी कॉलेज स्टुडंट आहे. माझा मित्र जसं की ते 3 राईड केलेलं आहे वैभवने, तर ते त्यांनी सांगितलं तर ते मागच्या वेळेस इम्पॉसिबल झालं, माझं येणं नाही झालं. यावेळेस तो बोलला चालायचं आहे का, ठीक आहे म्हटलं चालू. त्याच्यासाठी मी अलार्म 5ला लावला होता, पण मला 4:45लाच जाग आली. तर मी त्याला कॉल केला, तो बोलला मी पण रेडी आहे. त्यानंतर तो आला, मला घेतलं, त्याच्यानंतर आम्ही राईडला आलो. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. थँक्यू ऋषी दादा. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग. माझं नाव विजय आहे. हा जो इव्हेंट हा पहिलाच आहे माझा, म्हणजे ट्रॅव्हल करणं. म्हणजे 5 वर्षापासून मी बुलेट घेतलेली आहे. 5 वर्षापासून ती जशाच्या तशीच होती. आज म्हणजे 5 वर्षामध्ये आज असा हा दिवस आलेला आहे की मी पूर्ण ग्रुपमध्ये ऋषी सरांमुळे ग्रुपमध्ये ॲड झालो. असं मी टूर म्हणजे असं फिरायचो, ते कुठं गावाकडं जाणे किंवा कुणाच्या लग्नाला जाणे, कुणाच्या वाढदिवसाला जाणे, असे त्या बाईकवर एवढंच काम त्या केलेलं आहे. आणि आज इथे येऊन मला एक खूप एक असं उत्साही आणि एक वेगळे सॅटिस्फॅक्शन असं झालेलं आहे. बरोबर. तर याच्या पुढं पण मी जसं तुमचं हे स्टार्ट झालंय, ते स्टार्ट झाल्यापासून 16 तारीख नोव्हेंबर तेव्हापासून हे स्टार्ट झाले, पण मी येण्याचा प्रयत्न तेव्हापासून करतोय. आज सुद्धा नव्हतं जमलं, कारण आज सगळे लोक पुढे निघून आले आणि नंतर शेवटीला मी आलेलो. शेवटी राहिलं. सगळ्यात शेवटीला मी इथं पोहोचलो. तुमचे खूप आभार. मग तर इथं येऊन मला म्हणजे असं वाटलं की बाबा नाही, काहीतरी जिंकलं मी आज. आज गाडीचा जन्म हे लावला तुम्ही, सार्थक केला आज जागे. सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. माझं नाव ऋषिकेश गायकवाड. बाय प्रोफेशन मी असिस्टंट प्रोफेसर आहे MGMमध्ये. आणि रायडिंगचा जो किडा असतो ना, तो सगळ्यांनाच असतो, मुलांना तर खास करून लहानपणापासून असतो. मलाही होता. बाईकची आवड, कारची आवड लहानपणापासून होते. शेवटी आता स्वतःच्या हिमतीवर बाईक घेतली, विस्ट्रॉम 250, आणि तेव्हापासून लॉंग राईड्स करायला सुरुवात केली. ह्याआधी माझ्याकडे प्लॅटिना होती. प्लॅटिनाचं म्हणतात ना, 100चा टाका 100 किलोमीटरचा. प्लॅटिना होती, प्लॅटिना वापरली. प्लॅटिनावर मी इथून महाबळेश्वरला गेलो होतो एकदा, 400 किलोमीटर. सो दॅट वॉज माय फर्स्ट लॉंग राईड ऑन प्लॅटिना. त्यानंतर डिस्कवर 125 होती. आता फायनली ही डिस्कवर घेतलेली आहे फॉर टुरिंग. इथे आल्यानंतर इथे येऊन मला 5 वर्ष झालेत. 5 वर्षापासून मी MGMमध्ये आहे आणि कम्युनिटी शोधतच होतो, कुठे राईडला जाता येईल, फिरायला जाता येईल. मग तुम्हाला मेसेज पण केला होता राईड जॉईन करायची आहे. हर्षल माझा स्टुडंट, यांचा मित्र आहे, तर त्याने मला हर्षल चव्हाण त्याने मला इंट्रोड्यूस केलं. शेवटी फायनली आज योग मिळाला यायचा. शेवटी थोडीशी आज हुकाचूक झाली, चालतं. आणि छान वाटलं बघून. देअर इज नो डिस्क्रिमिनेशन ॲट ऑल. मला सगळ्या प्रकारच्या बाईक्स इथे दिसत आहेत, फ्रॉम 100 to 400, 650 CCs. सो देअर इज नो डिस्क्रिमिनेशन ॲट ऑल. आणि छान वाटतंय कम्युनिटी बघून. कुडोज टू यू, हॅट्स ऑफ, अँड लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू. माझं नाव गोविंद सोलंकी आहे. मी केस्टोन आर्टिस्ट आहे, कॉलेज स्टुडंट आहे. मला बाईक रायडिंग चालवायला म्हणजे आवड आहे. मी गाडी नेहमी चालवतो. गिअरचं टॉप एंड करायला मला मजा येते. नेहमी गाडी 100च्या वर चालवतो. मित्रासोबत आहे, पण आज तो आला नाही तर मी माझं रॉकेट घेऊन आलेलो आहे. मी असं भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे. लास्ट टाइम मी नाशिकला गेलो, अंजनेरी हिल स्टेशन. त्यासोबत बाकीचं असं गाडी चालवायला मजा येते ना, जाऊ बसतो ना. आता आतून जी फिलिंग असते ना, भरपूर अशी वाटते की
मी माझ्या मागं म्हणजे धुंदीत असतो, माझ्या गाडी चालवतो. असं एवढे फक्त एक असे 2-4 मित्र होते, त्यांच्यासोबत मी लास्ट टाइम 30 वर्षच्या गवताला गेलो, पण तिथं त्यांचं ॲक्सिडेंट वगैरे झालं तर मग त्यांच्यासोबत मग मी गेलो नाही. नंतर ते कसं मस्ती करता गाडी चालवताना, कोणी मागं पुढं जातं, ते ॲक्सिडेंट झालं तेव्हापासून मी त्यांच्यासोबत नाही आहे. पण एक असं ग्रुपची आवड होती की 2-4 सोनवणे आहे. मी राहायला छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस कॉलनीमध्ये राहतो. मी फर्स्ट टाइमच आलो आहे. माझ्या मित्रानं मला इन्फॉर्म केलं होतं. जसं आपला एक भाऊ म्हणला की गाडीचं काम त्याचं फक्त क्लास ते घर, माझं पण एवढंचं काम लागतं, घर ते कॉलेजच आहे. तर फर्स्ट टाइम आलो, खूप चांगलं वाटलं मला येऊन. फर्स्ट थँक्यू. माझं नाव दिनेश जाधव, मी राहायला खुलता तालुक्यामध्ये आहे. आणि सध्या मी सायबर सिक्युरिटी आर्किटेक्ट म्हणून बँगलोरला जॉबला आहे. ग्रुपसोबत माझी 4थी राईड आहे. ॲक्सिडेंट आहे. महागाचे गोष्टी असं नाही, एक सेफ्टी गिअर म्हणून त्यांच्या अंगावर आपण ते बोलतो काय चप्पलवर वगैरे हे रिस्क पहिला राईड आहे, गाडी स्लिप जाईल आपल्याला जास्त हे पॉईंट मांडा कंपल्शन करायचं. आदित्य माझा फ्रेंड आहे, त्याच्यासोबत आलो मी जॉईन व्हायचं का मला. ठीक आहे. मी CCTV कॅमेरा बसवतो कंपनीमध्ये, स्वतःचा बिझनेस आहे. सध्याला BCS चालू आहे, 3rd इयर. पण राईड करायला आवडतं मला, चांगलं वाटलं मला येऊन. थँक्यू. Hey, our friend, good. I'm Aditya Jadhav. मी जॉब क्या होटल, अपना होटल बिया बार, अपना कंपनी जॉब. और मैं गए थे नागपुर, मुंबई, नासिक. मैं गए थे पहले से, बाइक पे है, गाड़ी में है. और विशाल भाई, हाँ ये फ्रेंड बाइक राइडर है. ओके. वो गोरा और फ्रेंड. अच्छा भाई. आपको और राइडर गो गुड है. ओके. आपको सिस्टर अकेला नो प्रॉब्लम है, और बाइक में गो राइडर है ऐसे बना है. वो बड़ा आपकी गाड़ी शुरू ना रोड में कितना अच्छा नहीं, सीधा इधर 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 नहीं, अच्छा सीधे करने गाड़ी. ओके. आज और खत्म हो गया तब अभी आराम से गाड़ी, कुछ नहीं. ठीक आहे. थँक्यू. ऍक्च्युली जर बघायला गेलं तर हे 2 जण आहेत, हे आपल्यासाठी खूप मोठे मोटिवेशन आहेत. आपण जे म्हणतो ना व्हॉट्स युअर एक्सक्यूज, आपण जे म्हणतो आपल्याला काय एक्सक्यूज आहे, सगळ्यांचं पॅशन आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आपण यांच्याकडून मोटिवेट झालं पाहिजे. ॲक्च्युली ते आपल्यासोबत जर इथपर्यंत जर येत आहेत तर आपल्याला सकाळी 5 वाजता उठायला काय अडचण आहे. त्यांच्याकडून आपण मोटिवेट झालं पाहिजे. खरंच हॅट्स ऑफ. खरंच Thank you.